जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। तो अभी सुबह के 4:15 बज गए। तो हम अभी हमारे रूम से केदारनाथ के लिए गौरी सोनप्रयाग के लिए निकल रहे हैं। हमारा गाड़ी वाला पीछे से गाड़ी निकल रहा है। तो हम 4 लोग एकदम टकाटक एकदम बहुत टेम्परेचर इधर माइनस में है। नहीं, मैं नहीं मानता। तो हम निकल रहे हैं 4 जन और आगे का लुक एकदम परफेक्ट है। ये तो बहुत ऐसा टाइगर शॉट ऐसा लग रहा है। तो अभी हम आज की सबसे बढ़िया बात है हर रोज आदि को उठाना पड़ता है सर। आज आदि ने 3 बजे 3:15 हमको सबको उठा दिया है और तो इसलिए इसको हम सत्कार करते हैं। इसका हम सत्कार करते हैं। अभी मजा आएगा ना भिड़ो। ये लो ये सत्कार है और अभी आप भी पकड़ लो। तो चलो और चलो भाई लोग मिलते हैं। हम अभी ट्रेकिंग चालू करेंगे उधर से गौरीकुंड से। तो हम अभी सोनप्रयाग में जा रहे हैं। अभी यहाँ का टेम्परेचर कितना है पता है? अभी टेम्परेचर हम देखते हैं। रुको हम दिखाते लाइव 8 सेल्सियस है इधर का टेम्परेचर। अभी हम लाइव आपको दिखा देंगे। ऐसी कोई बड़ी बात नहीं है। तो चलो अभी हम चलते हैं। मराठी बोला। सब लोगों को गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। जय बाबा की। जय बाबा केदारवली। हम निकल चुके हैं केदारनाथ जी के लिए। अभी हम सीतापुर में हैं। वो सीतापुर सॉरी उसके फाटा में है। फाटा से हमने स्टे किया था नाइट में। अभी हम निकल चुके हैं सोनप्रयाग। सोनप्रयाग यहाँ से कितना दूर है? सोनप्रयाग यहाँ से लगभग 25 किलोमीटर है। 25 किलोमीटर। अभी हम निकले हैं 4:19 पे। 4:21 पे हम निकल चुके हैं। 21 आगे की ओर बढ़ रहे हैं। जाम की स्थिति कम है और बाकी आगे पता लगेगा सीतापुर में क्या स्थिति है। तो आपका ट्रैक जो होगा 5:30 बजे शुरू होगा। 5:30 बजे शुरू होगा। अगर जाम नहीं मिला तो 5 बजे अन्यथा 5 बजे। वहाँ पे जाने के बाद क्या चेकिंग वगैरह कुछ होता है क्या? वहाँ पे जाने के बाद आपको जहाँ मैं उतारूंगा उससे थोड़ा आगे आपको जाना है और वहाँ पे आपको रजिस्ट्रेशन चेक कराने हैं। वहाँ से जो भी टोकन वगैरह मिलेगा तो ठीक है, नहीं मिलेगा तो आप आगे चलते रहना। और वहाँ से गौरीकुंड के लिए आपको गाड़ी मिलेगी शटल। वो आपसे 50 रुपीज लेगी। वो आपको छोड़ेगी गौरीकुंड से पहले। गौरीकुंड से पहले वहाँ से आपकी पैदल यात्रा है। बाबा आपकी यात्रा सफल करें। बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का। और आपको सर्विस कैसी लगी ये लोग आप बताएंगे। यहाँ पहला धाम आपको कैसा रहा अभी तक? मनीष आपको मोनू जी की सर्विस कैसी लगी? एकदम बढ़िया। और ये मनु जी ऐसे आदमी है जो किसी भी स्थिति में आदमियों को हैंडल कर सकते हैं। ड्राइवर भी हेवी मतलब अच्छी ड्राइविंग है इनकी। 25 साल का एक्सपीरियंस है इनके पास। और जो अभी हमने ड्राइविंग देखी और हमको जो मोटिवेट करते हैं जब मतलब आदमियों को जैसे संभालते हैं, जैसे अपने ही फ्रेंड है ऐसे संभालते हो। कुछ उल्टा सुल्टा भी बोलो तो अपने ऊपर लेते गलती। ऐसा इंसान मैंने लाइफ में कम देखा है लेकिन कम देखा है। तो अभी इधर का टेम्परेचर है ये देखो लाइव दिखा था मैं आपको। 8 है 8 हो गया। 8 हो गया। 8 टेम्परेचर ये लाइव दिखाता हूँ मैं आपको मोबाइल पे। अभी मोबाइल झूठ बोल रहा है सच नहीं पता लेकिन मोबाइल पे आपको दिखाता हूँ मैं। इसलिए 11 दिखा रहा है, वो 8 दिखा रहा है। अभी 8 दिखा है, मैंने लाइव देखा है। ऊपर माइनस वेट थोड़ा क्रॉस कर नहीं थोड़ा आता दिसला 8 ओके। और कम होगा तभी कुछ नहीं चलेगा। हाँ तो हमने हमारे अंदर चारों के अंदर बहुत ह्यूमिडिटी पावर है। ऐसा लगा मेरा मजाक। जैसे हम क्योंकि हम थोड़े पार ट्रेकिंग करते हैं थोड़े पार। और इधर ज्यादा ट्रेकिंग वाला है मनीष म्हात्रे। मैं नहीं मानता। हम शिवाजी महाराज के लाइफ में करते हैं। और अभी सूरज पाटील के साथ हम जलवा है हमारा। तर इथं लवकर निघण्याचा उद्देश एकच असतो की या पूर्ण रोडला पब्लिक जास्त असल्याने ट्रॅफिक जाम असतं. तर आता आपल्याला 30 किलोमीटर बोलला आणि घाटातला रस्ता असल्या कारणाने टाइम जास्त लागू शकते. तर आता बघूया आपल्याला वाटते तर पब्लिक कमी आहे. जर आपल्याला ट्रॅफिक नाही भेटली तर आपण लवकर पोहोचू आणि आपला ड्रायव्हर तर चांगलाच आहे त्याच्यामुळे आपण लवकरच पोहोचू. आता बघूया आपल्याला जर ट्रॅफिक नाही भेटली तर लवकर पोहोचून जर तुम्ही आलात
तर खरंच 3-3:30 वाजता रूम सोडा, कारण जर ट्रॅफिक राहिली तर ट्रॅफिक 1-1 तास, कधी कधी 2-2 तास सुद्धा लागून राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं पोहोचण्यासाठी डिले होईल. तर चला आता आपण जाऊन सोनप्रयागला भेटू. बाकी पुढील माहिती तुम्हाला सोनप्रयागला मी देईनच. क्या क्या चीजों का मतलब हमको ध्यान रखना चाहिए. जरा 2 मिनट में एक्सप्लेन कर दीजिए. आपको वहाँ जो ऑक्सीजन होती है वो कम होती है केदारनाथ जी में, और ठंडा भी ज़्यादा है, तो आपको एक तो रेनकोट लेना है अगर बारिश बूंद आ गई तो उससे बचने के लिए. दूसरी बात, गर्म कपड़े रखें अपने साथ में, क्योंकि वहाँ माइनस रहता है रात में. और दूसरी बात, अदरक वगैरह थोड़ी सी रखें, और कपूर, सांस पे प्रॉब्लम अगर आती है तो आप उसको सूंघते रहें. कपूर को, हाँ, उससे दिक्कत नहीं होगी आप लोगों को. हाँ, मतलब जैसे हाइट बढ़ती जाएगी वैसे सांस की प्रॉब्लम थोड़ी बढ़ती जाएगी, और ठंड ज्यादा है उसकी वजह से और बढ़ती है वो. हाँ, तो थोड़ी ऑक्सीजन ऊपर कम रहती है, तो आप अपने सावधानी से चलें, सामान लेके चलें हर चीज का. ठीक आहे. आता तुम्ही रस्ता बघू शकता पुढं. तर सकाळी जेव्हा आम्ही निघालो रूममधनं बाहेर, तर खरं आमचा अनुभव सांगतो. जेव्हा कालचा तुम्हाला फोटो मी डिस्प्लेवर शेअर करतो, तिथला समोरलाच आपल्याला हिमालय पर्वत दिसत होता. हिमालय पर्वत म्हणजे तीच हिमालय पर्वत रांगच आहे पूर्ण ही. केदारनाथ दिसत होता. तर खूप सुंदर वाटत होता. आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा नंतर दिसणं कमी झाला. पण जेव्हा आता आम्ही सकाळी उठलो तेव्हा थोडा वेळ बघितल्यानंतर आम्हाला ते स्पष्ट दिसायला लागलं. म्हणजे जी आपल्या झाडांची डोंगर आहेत, नॉर्मली जे डोंगर असतात ते नॉर्मली आपल्याला ब्लॅकच दिसत होते. पण त्याच्या मागे जे डोंगर आहेत आपले बर्फाचे डोंगर, ते व्हाईट दिसत होते. ते तुम्हाला आता माझ्या मोबाईलमधून दाखवता नाही येईल, कारण शेवटी जी आपली डोळ्यांची क्लॅरिटी आहे ती त्याची कंपॅरिझन कुठंच नाही आहे. तर खूप सुंदर वाटला. विवेक, तुला ते बघायला कसे वाटले? एकदम असं म्हणजे असं नजारा आपण डोळ्याने पाहिल्यावर आपलं कसं वाटतं, एकदम भारी फील वाटलं ना, तसं वाटलं. मी सकाळी ब्रश करता वेळी मी पाहिलं, सूरजला मी हाक मारली, तुला दाखवलं मी की हिमालयाचा पर्वत कसा दिसतो बघ सकाळी. मग आपला विचार करा, आपण जेव्हा जवळ जाऊ तेव्हा किती अजून भारी दिसेल. एकदम भारी. आणि आधी जरी काय बोलत नसला तरी आधी खूप एक्साइटेड आहे आमच्या, कारण सगळ्यात लवकर उठून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून तो रेडी होता. तर चला आता आपण जाऊया. बघा, तुम्हाला समोरला मी व्हिडिओमध्ये दाखवतोच. रस्ता कसा आहे, वीडमध्ये म्हणजे लांबी त्याची कमी आहे, रुंदी त्याची कमी आहे. त्याच्यामुळे काय 2 गाड्या पास व्हायला इथं त्रास होतं. त्यात पण जर बस वगैरे आली, मोठी व्हेकल आली तर अजून प्रॉब्लेम आहे. आणि कसं आहे, साईडून एक साईडला दरी तर एक साईडला डोंगर फोडून हा रस्ता बनवला गेलेला आहे. त्याच्यामुळे दुसरीकडे गाडी साईडून घ्यायला असं वगैरे चान्सेस कमी आहे. त्याच्यामुळे जर इथे काही होते तरी पण ट्रॅफिक लागण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढा लवकरात लवकर तुम्ही इथून निघण्याचा प्रयत्न करा. पण त्यात पण जर तुम्ही सोनप्रयागला जाऊन स्टे केलात तर काही प्रश्नच नाही. सोनप्रयागला अतिउत्तम. म्हणजे मला वाटतं सर्वात बेस्ट. आणि एक तासाची झोप कशाला, जर तुम्ही लवकर तिथून पण निघलात तर तुम्हाला पाहिजे तसे फोटो, व्हिडिओ आणि पाहिजे तेवढा अनुभव तिथं जाऊन जास्त वेळ घालवता येईल. त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर निघता येईल तेवढा लवकरात लवकर निघून तुम्ही आपली ट्रेकिंग सुरू करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही फर्स्ट टाइम येत असाल तर तुम्हाला कसं आहे, तर वरती कसं चढण्याचा प्रयत्न, म्हणजे चढायला किती वेळ लागेल, कसं काय असेल त्याचा अनुभव नसेल. नवीन जागेवर गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जर त्या जागेवर आपण पुन्हा गेलो तर आपल्याला थोडाफार त्या गोष्टीचा अनुभव असतो. त्याच्यामुळे थोडंफार लवकर निघण्याचा प्रयत्न करा. नाही जो तर आणि त्याच्यात अजून काय आहे बघा, जेव्हा आपण पॅकेज घेतो, पॅकेज मध्ये कसं असतं, आपल्याला आपण गेलो की वरती एक दिवस स्टे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला उतरायचं असतं. जर आपण पर्सनल गेलो असलो तर आपल्याला पाहिजे तेवढा वेळ तिथे थांबा, पाहिजे तेवढा वेळ आपल्याला तिथला अनुभव घे, ते आपल्यावर डिपेंड असतं कसं. पण जर एखादा रील बनवायची आहे एखाद्याला किंवा एखादा फोटो, आता बघाल तुम्ही सोशल मीडियावर तर प्रत्येकाला आजकाल आवड आहे रीलची, फोटोंची. तर ज्याला पण फोटोची आणि रीलची एवढा क्रेज असेल ना, त्यांनी जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तिथं वेळ घालवायला मिळेल. आणि कसं आहे, आपण नवीन असल्या कारणाने आपल्याला तिथला अनुभव नसतो, तिथल्या वातावरणाचा अनुभव नसतो. आपल्याला थकवा वाटला तर आपण जर लवकर निघाला असलो, 1 तास 2 तास लवकर निघाला असतो तर तेवढाच आपल्याला मध्ये रेस्ट घेता येईल. ते जर तुम्ही लेट निघालात, आरामात निघालात
तर तेवढाच टाइम तुम्हाला कव्हर करण्यात मग प्रवास करण्यात प्रॉब्लेम होईल. आता इथून आम्ही जसं जसं जवळ चाललो तसं ते बर्फाचे जे हे आहेत पर्वत आहेत, आपल्याला हे मातीचे आपण डोंगर बोलतो पण बर्फाचे पर्वत बोलतात. त्या पर्वत ते आपल्याला जवळजवळ जसे जसे जातात ते अजून क्लिअर दिसत आहेत. पण इकडं अंधार असल्या कारणाने तुम्हाला मी मोबाईलच्या याच्यात दाखवू शकत नाही, पण डोळ्यांनी आम्हाला दिसत आहेत. तर चला, आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हाथ में तेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. इथं थोडासा सिंगल रस्ता आहे, तरी पण नॉर्मल एका गोष्टी मला किती ट्रॅफिक लागली बघा. इथून या रस्ता बघा, इथून म्हणजे एकतर गाडी येऊ शकते किंवा एकतर गाडी जाऊ शकते. आणि इथं फक्त एका बसवाल्याने फक्त गाडी समोरून टाकली, 1-2 मिनटासाठी पूर्ण ट्रॅफिक लागून गेली. आता आम्ही निघालो, सकाळचे वाजलेत 5, पण 5 वाजता सुद्धा एवढी ट्रॅफिक लागते. त्याच्यामुळे खूप लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करा. आता तेवढ्या गाड्या पूर्ण पास होतील तेव्हा आपली गाडी जाईल. ही बघा, तिथून एकतर गाडी येऊ शकते किंवा गाडी जाऊ शकते. आणि इथून गाडी पहिला गाडी टाकू नाही शकत, कारण समोर येणारी गाडी ही जर समोरला हे आहे, चढाई आहे पूर्ण, तर तिथं चढाई असल्या कारणाने तो गाडी रिवर्स घेऊ शकत नाही किंवा जर मध्येच थांबू शकत नाही. एका गोष्टीमुळे त्याला गाडी पूर्ण एवढी ट्रॅफिक लागून गेली बघा. पूर्ण किती पाठीमागेपर्यंत ट्रॅफिक लागून गेली. हे बघा, त्याची गाडी त्याची गाडी बघा. आता तिथं पूर्ण रस आहे, वरती चढाई आहे, त्याला तिथंच थांबायला लागली. आता गाडी जर इथं नवीन ड्रायव्हर असेल त्याला गाडी उठवताच येणार नाही. हे बघा, हाच प्रॉब्लेम आहे. पूर्ण बघाल तुम्ही, पूर्ण डोंगर एरिया आहे. एका गोष्टीमुळे पूर्ण ट्रॅफिक लागून जाते, त्याच्यामुळे लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करा. हे बघा, इकडं बघा पूर्ण दरी आहे आणि इथं फक्त सिंगल गाडी पास होण्याची एवढीच जागा आहे. ये घाट है, नॉर्मल घाटी है। ये अब यहाँ तक जाने लगी गाड़ी, यानी हमारे यहाँ खड़ी होती है नीचे वाली पार्किंग में, नीचे वाली सीतापुर में। हाँ सीतापुर में। अभी तो रास्ता खाली है, इसलिए इन्होंने छोड़ रखी है पुलिस वाले, अन्य वो लोग छोड़ते नहीं। ठीक है, मतलब जब भीड़ होती है हाँ तब यहाँ गाड़ी नहीं जाती है, सीतापुर में पार्किंग इधर से चल के जाना पड़ता है। बिल्कुल बिल्कुल। इधर से ट्रेकिंग चालू होता है क्या? हाँ इधर से होती है। तो गौरीकुंड से बोले थे ये लेना पड़ेगा गाड़ी, वो कहाँ पे? वो आगे से मिलेगी सर आपको। वो सरकारी है क्या? हाँ 50 रुपए लेता है, 50 रुपए वो मतलब अपने तरफ से जाना ही पड़ता है क्या? वो देना ही पड़ेगा। वो कोई पैकेज वाला नहीं देता है? नहीं, मैं भी जाऊंगा तो मेरे से भी 50 ही लेंगे वो, मैं भी स्टाफ का हूँ उनके, लेकिन वो 50 रुपए लेते हैं, गवर्नमेंट रेट है वो। हाँ क्या टैक्स ना है जनता तो। और वहाँ ऐसे नहीं, गाड़ी आएगी ना तुरंत लेपेट लेना, उसको मैं क्या पकड़ बोलते लेना। केदारनाथ के लिए जाने के लिए ऐसा कोई टिकट नहीं काटना पड़ता है ना उधर मंदिर में जाने के लिए? नहीं नहीं नहीं, VIP वो नहीं बस है कुछ ऐसा कुछ? रजिस्ट्रेशन चेक करा देना आप। अभी हम कहाँ पे उतरे गाड़ी से? अभी आप उतरे हो सोनप्रयाग पार्किंग में। सोनप्रयाग पार्किंग में। अभी आप यहाँ से पैदल जाएंगे, रजिस्ट्रेशन आगे होगा बाजार में रजिस्ट्रेशन करा के आपको गाड़ी मिलेगी, 50 रुपए लेती है शटल। हाँ। वो आपको छोड़ेगी गौरीकुंड, गौरीकुंड। और गौरीकुंड से फिर आपको
आगे की यात्रा शुरू हो जाएगी आपकी। ठीक ठीक है। है सर, अभी अगर हमको त्रियुगनी नारायण जाना होता है तो ये रास्ता जाता है आगे। यही रास्ता जाता हाँ, है। ये रास्ता ऊपर जाता है, यहाँ से 13 किलोमीटर है। 13 किलोमीटर है। 13 किलोमीटर रहेगा, गाड़ी में मिलती है, शटल में मिलती है, और अपनी गाड़ी से भी आप जा सकते हाँ ठीक है, तो अभी जाए, चलो मिलते हैं। हो। ओके, चलो चलो चल, धन्यवाद. तर आता आपण सोनप्रयागच्या पार्किंगमध्ये आहोत. इथून आपण हे बघा, जर तुम्ही थोड्या लांबून काठ्या घेतल्या तर 30-30 रुपयाला काठी भेटेल. थोड्या जवळून घेतलं तर तीच काठी तुम्हाला एक काठी 50 रुपयाला पडेल. आणि जसं आपण गाडीतनं उतरलो, आपण जेव्हा बसलो होतो तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये 8 डिग्री होता, पण मला वाटतं आता इथे 3 किंवा 4 डिग्री असू शकते, कारण थंडी एवढी जास्त जाणवते काय बोलण्याचा इथंच बोलता येत नाही. हा, तुम्हाला लाईव्ह टेम्परेचर दाखवू शकतो. आपण फटाफट जाऊया, कारण आपल्याला चेकिंग करायची आहे यात्रा पासची. यात्रा पास चेकिंग झाल्यानंतर टोकन घेऊन मग आपण ट्रेकिंगला सुरू करू. आणि आताचा लाईव्ह टेम्परेचर लाईव्ह टेम्परेचर बघा 6, आता जास्त कमी असेल का 9 आहे. अरे कमी गाडीमध्ये होतो, गाडीमध्ये होतो, त्याच्यामुळे 8 आपल्याला काहीच वाटलं नाही. इथं 9 टेम्परेचर मध्ये पण कुल्फी झालेली आहे आपली. इथं बघू शकता तुम्ही. लाइन किसके लिए? जीप के लिए। काय गौरीकडून पण लाईन आहे पूर्ण. हो, म्हणजे तसंच इथं बघू शकता विवेक. ही लाईन कशाची आहे तुम्ही आता विचारून आलास? ही यात्रा पास स्कॅन करण्याची लाईन आहे, जो आपण रजिस्ट्रेशन केला आपल्या इकडून, त्याची लाईन आहे गौरीकुंड पर्यंत. गौरीकुंड पर्यंत. मी बोललो होतो यांना थोडं लवकर निघाला, तरी पण आपण परफेक्ट टाइमला फक्त 19 मिनिटं लेट निघालो. ही लाईन पूर्ण बघू शकता तुम्ही. तुमची मुलं लवकर यायचा प्रयत्न करा. तर 9 डिग्री सेल्सिअस मध्ये सध्याची सगळ्यांची कुल्फी, आणि वरती झाल्यावर आता इथं झालेली आहे सगळ्याची कुल्फी, वरती गेल्यावर होईल बर्फी स्पेशल. मला तुम्ही सोनप्रयाग मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे जर तुम्ही पेड पार्किंग केलीत तर चांगली पार्किंग सुद्धा इथे अवेलेबल आहे. हे बघा, ব্যাগ ছিঁড়ে গেছে, বাঙালি তো তুই আসিস দেখেছি, ব্যাগটা কি করে একটা ব্যাগ কিনে দে। राधे राधे, রাধে রাধে, हर हर महादेव. হরে হরে মহাদেব, হরে হরে মহাদেব। গোপালের মাকে একটা ব্যাগ কিনে দে, ব্যাগ ছিঁড়ে গেছে। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ব্যাগ ছিঁড়ে গেছে, ব্যাগ क्यों? হিন্দিতে বলে দাও। महादेव. इथं सगळ्यात महत्वाचं आहे यात्रा पास बुकिंग. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमची जर यात्रा पास बुकिंग नसली आणि स्कॅन झाला नाही तर तुम्हाला इथून रिटर्न जावं लागेल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला यात्रा पास बुकिंग करूनच याल तर. हे बघा, इथून सोनप्रयागच्या इथे आपल्याला यात्रा पासची चेकिंग होते. इथे बघाल तुम्ही कोतवाली सोनप्रयाग जनपद रुद्रप्रयाग पोलीस स्टेशन. इथे पोलीस स्टेशनला आपली चेकिंग होईल, त्यानंतरच आपल्याला पुढे पाठवलं जाईल. तर चला आपण जाऊया. इथं पूर्ण बघू शकता. तर आपली यात्रा पासची स्कॅनिंग झालेली आहे. यात्रा पासच्या स्कॅनिंगला फारसा टाइम लागत नाही, फक्त पब्लिक जास्त असल्या कारणाने नंबरला राहायला लागतं. इथून आपल्याला पुढं आता गौरीकुंडपर्यंत शटलनी जायचं आहे. तर शटल पकडण्यासाठी कंटिन्यू जाऊ चला. आणि शटल या सरकारी असतात, तर तिथे सरकारी म्हणजे आपल्याला सांगितल्याप्रमाणे सरकारी बोलतं. तर 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे, त्याप्रमाणे जाऊया. आणि पूर्ण रस्त्यात आपल्याला बघाल हे बघा, घोड्याची अशी तुडवत जायचं आहे. याचा स्मेल मला अजिबात आवडत नाही. तर जाऊया आपण शटलसाठी. बघूया आता पुढं कसं काय आहे ते. संकटमोचन हनुमान की जय. आपला प्रवास सुखाचा होतो. संकटमोचन हनुमान की जय. आपल्या प्रवासाला सुरुवात, ट्रेकला सुरुवात हनुमंताच्या नावाने केलेली आहे. तर ट्रेक नक्कीच सुखद आणि चांगली होईल. आणि जी वरून अलकनंदा नदी वाहते ते ही बघा आपल्या मागच्या बाजूस. आणि हा जो पूर्ण एरिया आहे, आता बघा पावसाळी हा एवढा पूर्ण
भरून वाहते नदी. तुम्ही आता म्हणजे याच्यावरून इमॅजिन करू शकता किती प्रवाह असेल या नदीचा तेव्हा. इथं तुम्हाला बघता येईल वरती जाऊन ऑक्सिजनच्या कमीने श्वास घेणं कमी, पण त्या गाडीतच आपण एवढं कोंबलोय की इथंच श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे. आता माझ्या राईडला एक चायनाची आयव आहे, तिला तर बघा किती बेकार कंडिशन झाली. ही बघा आयव तर मला वाटते दिसत पण नाही. तर जाम बेकार कंडिशन, म्हणजे शटलमध्ये एका शटलमध्ये 12 माणसं भरून देतात कोंबून. तर खरंच लवकरात लवकर या आणि लवकरात लवकर आपले ट्रेक सुरू करा, जेणेकरून एवढा रस्ते तुम्हाला नाही मिळणार. मित्रांनो फायनली आपली ट्रेक सुरू झालेली आहे. आपण नाश्ता वगैरे केला आणि खूप आनंद वाटतोय या ट्रेकचा. आधी कसं वाटतंय ट्रेकच्या स्टार्टिंगलाच बघा माझं नाक लाल झाला, आवाज बसला. तर आता बघूया, आता तर चढायची सुरुवात केलेली आहे, अजून वरपर्यंत जायचं काय होतं ते. मेरे हाथ में तेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. फायनली मी माझ्या मागचं बघा गौरीकुंड. आत्ता अशी आपण गौरीकुंडला पोचलो. तर केदारनाथ ट्रेक करताना इथे जिओला नेटवर्क चांगला आहे. तर जर जिओचा सिम असेल तर तो तुम्ही सोबत आणा, चांगला 5G नेटवर्क मिळतो इथे. तर आता आपण पोहोचलो गौरीकुंडाजवळ. गौरीकुंड तुम्ही बघू शकता. हा गौरीकुंड आहे. इथं गरम पाण्याचा झरा आहे. आता तुम्ही एक चमत्कार बघू शकता, ही अलकनंदा नदी, इथं पूर्ण बर्फासारखा थंड पाणी आहे, पण इथे गरम पाण्याचा झरा आहे. तर पूर्वी लोक इथूनच आंघोळ करून नंतर केदारबाबाच्या दर्शनासाठी जायचं. तर विवेक तुला काय याच्याबद्दल अजून सांगायचं आहे? तर चमत्कार बघू शकता की साईडला एकदम अलकनंदा एकदम थंड प्रवाहाने वाहते एकदम, आणि साईडला गौरीकुंड म्हणजे एकदम गरम एकदम. बघा की एवढं थंडीच्या तापमानात पण ती लोक आंघोळ करतात. मेरे हाथ में तेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. गवर्नमेंट रेट है 3500 रुपये. 3500 रुपये. इधर जाने का 3500 रुपये गवर्नमेंट रेट है, और केदार से गौरीकुंड आने का 2350 का स्लिप करता है. आने का इधर आने का. तो ये घोड़ा कितना टाइम में लेके जाता है? घोड़ा ले जाता है सर 4 घंटे में. 4 घंटे लगते हैं. 2.5 घंटे में भी जाना हो तो 2.5 घंटे में जाएंगे. हाँ, अगर आप पैदल जाओगे जाएंगे आप तो 5-6-7 घंटे लग जाएंगे. हाँ, पर घोड़ा चल के जाता है तो आप भी उसके साथ चल के जाते हैं? आपका आदत हो गया है, आप 4 घंटे में चल जाते हैं रोज? हम तो 6-7 साल से चलाते हैं सर घोड़े. मेरे हाथ में तेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. हे बघा मित्रांनो, वाटेत कुठेही पाणी बॉटल महाग आहे. 50-50 रुपये पाणी बॉटल आहे. जशी उंची वाढेल तशी पाण्याच्या बॉटलची प्राईस पण वाढेल. पण रस्त्यात तुम्हाला असा शुद्ध आणि चांगला पाणी भेटेल. एकदम आधी प्युरिटी राखा पाण्याची. हा बघा किणली बिस्लरी बॉटलला पण मागं वाटेल नाही. खरंच टेस्ट सुद्धा खूप भारी आहे. आणि इथून पाणी घ्या, उगाच बॉटल विकत घेऊन काही फायदा नाही. आणि चढताना बाकी काही त्रास होत नाही, फक्त घोड्यांचा जाम त्रास आहे इथं. धक्का वगैरे मारून चालतात, तर फक्त त्यांच्यावर लक्ष देऊन चढा. बाकी वातावरण तर खूप चांगलं आहे. मनीष 2-3 किलोमीटर चाललास, तुला काय वाटलं काय? मस्त काय वाटलं ना एकदम. आणि इथे जो पाणी मिळते तो कसा आहे? एकदम पाणी पण खूप सुंदर आहे. आपला MIDCचा पाणी आहे. बिस्लरीचा पाणी तर आपण घरी पण पितो. इथला या झरण्याचं पाणी पिण्याची मज्जा जी वेगळी आहे ना, ती वेगळीच मज्जा आहे. तर मित्रांनो आपली केदारनाथ ट्रेक सुरू झाली. मागाशी तुम्हाला सर्व सांगितलं. मला वाटतं 3 का 4 किलोमीटर चाललो आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा.
कडक. हा बघा कसला व्ह्यू आहे. इथे येऊन सगळा थकवाच विसरून गेला. एक नंबर व्ह्यू आहे. तर चला अजून पुढे जाऊ. अजून सुंदर महादेवचे रूप आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच खूप सुंदर इथे महादेवाचं रूप आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे बघा काही माणसं असे असतात. इथं सर्वात जास्त त्रास आहे तो म्हणजे या घोड्यांचा. इथे माणसांना चालायला जागा नाही आणि घोडे सर्वांना लोटत लोटत इथून निघून जातात. खरंच इथल्या गव्हर्नमेंटने याचं काहीतरी केलं पाहिजे, कारण एखाद्याला पडून लागून काही इजा होऊ शकते. इथं त्याची काही काळजी नाही, फक्त आपले घोडे घेऊन काही असते. तर चला आपला विवेक बघा तिथे विवेक आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. हा बघा इथे विवेक आजकाल विवेक इथे विवेक आहे आपला. विवेक हा विवेक आणि हा आपला बोले बाबा. वाव. मेरे हाथ में तेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. मेरे हाथ में तेरा हाथ हो. तर मागाशी आपण दाखवला होता केदारनाथचा व्ह्यू समोरचा. हा बघा माझ्या मागच्या बाजूस दिसेल तुम्हाला. क्लिक करून पण नाही दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मागाशी दाखवला. तर पहिला तिथं विवेक आला. विवेकने 15 मिनिटं फोटो काढला. त्याच्यानंतर सगळी आली तिथं. विवेक तू सांग हे फोटो काढायला काय काय केला? फोटो काढण्यासाठी माझ्याकडून खूप खूप काही मेहनत केलेली आहे आणि फोटो एवढे भारी भारी लागतात. पोर्ट्रेट फोटो पण तुम्ही एवढं वेळ का घालू नका, कारण की आम्हाला भरपूर ट्रेकरचं जेमतेम बहुतेक आमचा 2च किलोमीटरचा प्रवास झालेला आता. ओन्ली 2 किलोमीटर. अजून आम्हाला 14 किलोमीटरचा ट्रेक पार करायचा आहे. ते फोटो काढून आम्हाला बहुतेक 40 मिनिटं. आमचा शाहरुख कोण? अक्षय कुमार. हा बघा अक्षय कुमार आमचा. आणि तो कोण? तो आपला शत्रुंजय. नाही अय्यर हो अय्यर. अय्यर पाजी. तर चला जाऊया आपण. चलो. आपला बराच प्रवास अजून बाकी आहे. तर चला आता फटाफट जाऊया. खूप वेळ रेस्ट घेतला आणि मगाशी चालत होतो तर बॉडी गरम होती, त्याच्यामुळे थंडी लागत नव्हती. आता परत थंडी लागायची सुरुवात झालेली आहे. तर चला जाऊया आता वरती. पुण्य है शिव पुण्य है शिव कर्म है शिव धर्म है. शिव शून्य है शिव पुण्य है शिव कर्म है शिव धर्म है. जहाँ शिव बसे हैं बर्फ के संग. मुझे उस नगरी में लेके चल. तेरे हाथ में मेरा हाथ हो और मंजिल केदारनाथ हो. चला आता आम्ही 7 किलोमीटरचा ट्रेक पार केलेला आहे आणि मनीष, आदित्य आणि सूरज हे बसलेले तिथे. त्यांना आपण विचारू त्यांना कसं वाटलं हे 7 किलोमीटर ट्रेक. ट्रेक तर एकदम मस्त आहे. वातावरण भारी आहे. फक्त बॅगमध्ये सामान जास्त असल्यामुळे आम्ही थोडा थकवा भरतोय, कारण वजन असल्यामुळे चढाई आणि एकदम पायऱ्या पण चांगले आहेत आणि घोड्यांची मुले थोडा त्रास होतोय. त्याचा एकदम ट्रेक चांगला आहे. उत्साह पण आहे आणि एकदम मनसोक्त आम्ही आनंद पण घेतोय. फोटो खूप काढले. तू काय सांगू शकशील जे पुढील दर्शनासाठी भाविक येतील त्यांच्यासाठी तू काय सांगू शकशील की बॅगमध्ये आपण काय काय आणावं काय काय नाही? ज्या वस्तू लागतील उपयोगी तेच वस्तू आणायच्या, नाही तर आपण खूप गोष्टी आणतो त्याच्याशिवाय आपल्या ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच आणणार आहे, तर आपल्याला थकवा भरणार आहे वरती चढताना. आदित्य पाटील तुला कसं वाटलं? भारी ट्रेक आहे, करण्यासारखा आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, पण सामान लिमिटेड काय एवढं नक्की. सूरज पाटील तुला कसं वाटलं? एकच आहे की जी तुम्ही बॅग आणता बॅगमध्ये लिमिटेड सामानांना म्हणजे जेवढा एकदम गरजेचं आहे तेवढाच आणा. तुम्ही मला वरती जाऊन 3-4 ड्रेस घालाल, हे घालाल, ते एवढ्या जर 1000 गोष्टी आणल्या तर बॅगेचा आता आम्ही चढायला एवढा त्रास झाला नाही, पण बॅगेचा एवढा वेट आहे त्यामुळं 7 किलोमीटरलाच मला वाटतं भरपूर आम्हाला टाईम लागला. जेवढा टाईम आता आम्हाला कवर होणार नाही पुढे आणि अजून वरती भरपूर आम्हाला वरती जायचं आहे. आणि इथं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की चालताना घोड्यांकडे लक्ष द्या. इथले घोडेवाले फक्त स्वतःचा बघतात, येता जाता माणसाला डायरेक्ट पाडून जातील. त्यांना तुमच्याशी काही लेन देन नाही. आणि इकडे या एनर्जीसाठी काजू खाल्याने खूप फास्ट आपण धावू शकतो. काजू आणा येताना. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की?
शिव आदि है शिव अंत है, शिव मोक्ष है शिव प्रेम है, शिव आदि है शिव अंत है, शिव मोक्ष है शिव प्रेम है। जहाँ बादल बसते शिव के संग, मुझे उस नगरी में लेके चल, तेरे हाथ में मेरा हाथ हो, और मंजिल केदारनाथ हो। A few moments later. सध्या आपण बडी लिंचोली इथं पोचलो. खाली छोटी लिंचोली होती, आता बडी लिंचोली. तिथं पुन्हा म्हणजे पूर्ण जेवढी पण आम्ही ट्रेक केली तिथपर्यंत पूर्ण सगळं आता वातावरण उन्हाचा होता, म्हणजे एवढी काही थंडी वगैरे नव्हती. बडी लिंचोली इथे येताच परत वातावरण पूर्ण थंड झालेलं आहे आणि ऑलमोस्ट अंतर पास झालेलं आहे. आता इथे जे लावलेले जे म्हणजे किती किलोमीटर बाकी आहे वगैरे ते दाखवण्यासाठी, त्याच्यावर तर मला वाटतं 5 किलोमीटर बाकी असेल. पण आता एका व्यक्तीला विचारलं, ते बोलतात की अजून 10 किलोमीटर म्हणजे 50% बोलते फक्त पूर्ण केला. ऐकून थोडा होप्स कमी होत आहे, कारण अगोदरच फाटली बॅग आम्ही खूप काही बॅगमध्ये घेऊन आलो. फोटो काढायचे आहेत, हे काढायचं आहे, हे बनवू ते बनवू, मॅगी बनवू, कॉफी बनवू, यासाठी खूप साऱ्या गोष्टी आम्ही घेऊन आलो. आणि त्याच्यामुळं बॅगा हेवी बॅगा घेऊन वरती चढणं खूप कठीण झालं आहे. तुमसे ना हो पाएगा. तर परत 1000 वेळेला एकच गोष्ट सांगेन, याल तर बॅगा दोघा तिघात एक बॅग असे अल्टरनेट चेंज करत या आणि एका बॅगेत मॅनेज करत. जर तुम्ही हेवी बॅग घेऊन आलात चुकूनसुद्धा तर खरंच खूप कठीण आहे चढणं. तर आता तर मोसम एकदम क्लिअर आहे. आपल्या मागच्या बाजूस बघा पूर्ण जी पर्वतरांग आहे ती दिसते आणि वेलोनवेली हेलिकॉप्टर खूप जणांना घेऊन येते, पण त्यात काय तथ्य नाही आणि घोड्यावर जाण्यात पण काही तथ्य नाही. जर आपण भोलेबाबाच्या चरणाशी चाललो आहे आणि तिथे जाऊन जर पापच करणार असलो तर मग त्या चरणाचं दर्शन घेऊन फायदा काय. तर तेच आता बघूया अजून किती वेळ लागते. तुम्हाला मी थोडे सिनेमॅटिक शॉट दाखवेनच बडी लिंचोलीचे. तर आता चला भेटू पुन्हा पुढे. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनच्या खूप जवळ आहोत आणि तुम्ही नजारा बघू शकता. मग खूपच सुंदर असा नजारा आपल्या मागच्या बाजूला आपल्याला बघायला मिळेल. आणि आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे. अजून मला वाटतं 2-2.5 किलोमीटर अंतर आहे. काठीचा खूप उपयोग होतो, तर नक्की प्रत्येकाने काठी घ्याच. आपल्या पाठीमागचा नजारा बघा. जास्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो. नमस्कार मित्रांनो. तर आपला केदारनाथ बाबाचं दर्शन खूप सुंदर झाला, खूप चांगल्या रीतीने दर्शन झाला. कारण बोलतात ना, भोलेबाबाची जर इच्छा असेल तर सर्व काही होतोच. चालत तर भोलेबाबाच्या मंदिराचा कपाट बंद करण्याचे अनाऊन्समेंट झाली होती, पण आपला सुंदर दर्शन झाला. आता आपल्या मागच्या बाजूस बघा भीमशिलाचं दर्शन घेऊन आपण नंतर पुढे सांगतो तुम्हाला कसं. एक सिक्का उतरते ते. तर आता भीमशिलेचं दर्शन झालेलं आहे. आपण पुढं आदि शंकराचार्याच्या दर्शनासाठी जाणार आहोत. वेग कसा वाटला बाबाचं दर्शन? जेव्हा मी आम्हाला
ना तेव्हा मला एवढं मन प्रसन्न वाटलं, जेवढं म्हणजे थकवड होती ना ती पूर्ण निघून पूर्ण गेली. मला पण आता तसं वाटतं एकदम भारी वाटलं एकदम मला. कडक. आपल्या मागच्या बाजूस बघा, आता आपण इथून आदि शंकराचार्याच्या आश्रमाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि मग तिथून आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार. तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. काय मंदिराच्या मागच्या बाजूस आल्यानंतर तुम्हाला आदि शंकराचार्यांची समाधी भेटेल. आता आपण आदि शंकराचार्याच्या समाधीजवळ जात आहोत. पूर्ण राऊंड फिरून त्या आतमध्ये जावं लागतं. हे बघा, माझी व्हिडिओ आधी थांब आहे, हे थांब आहे सूरज, सूरज तू थांब. आदि शंकराचार्याची समाधी. मूलं गुरुर्मूर्तिः पूजामूलं गुरुवदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुदेवः तत्समकथमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं सर्वदीक्षासुभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवद्पादं शङ्करं लोकशङ्करम्. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तभेदो विभावने व्योमतिभक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. जय हो कल्याण हो मंगल मूर्ति. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तर मित्रांनो, फायनली आपली केदारनाथ ट्रेक पूर्ण झाली. खूप सुंदर दर्शन झाला आणि खूप भारी वाटलं. तर चौघजण पण आम्ही फोटो जास्त काढतो, त्याच्यामुळे आपल्याला इथून परतीचा प्रवास आता 4 वाजता सुरू केला आहे. माझ्या मागच्या बाजूस बघाल, हा घोडा स्टँड आहे. वरती आल्यानंतर घोडे तुम्हाला इथपर्यंत सोडतील जर तुम्ही घोडे केलं तर, आणि इथून पुढे तुम्हाला 1 किलोमीटर चालत जायला लागतं. तर खरंच खूप सुंदर होता. टेंट पण मस्त मिळाला होता आम्हाला. स्लिपिंग बॅग वगैरे मिळाली होती, त्यामध्ये झोपायला काहीच वाटलं नाही. आता उतरताना फक्त उतरण आहे. तर मित्रांनो, नक्की भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसोबत. आणि शेवटला फक्त एवढंच बोलतो, जय श्री केदार बाबा, जय भोलेनाथ बाबा. सृष्टि के जन्म से भी